हाय हॅलो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी रेश्मा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी तुमच्यासोबत थंडीच्या दिवसामध्ये पौष्टिक असे मेथीचे लाडू बनवून दाखवणार आहेत. थंडीच्या दिवसामध्ये मेथीचे लाडू खाल्ल्याने अनेक आजार दूर होतात. तर हा मेथीचा लाडू प्रत्येकाने आवर्जून थंडीच्या दिवसामध्ये केलाच पाहिजे. भारतात प्राचीन काळापासून स्त्रियांना बाळंतपणानंतर मेथी खाण्यास सल्ला दिला जातो. त्याशिवाय मेथीचे लाडू सेवन वृद्धांसाठीही खूप फायदेशीर आहे. मेथीमध्ये खूप पौष्टिक घटक आहेत. लोह, प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, जस्त, मॅग्नीज, विटॅमिन सी, चरबीयुक्त आम्ल, दाहक विरोधी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत. चला तर बनवायला सुरुवात करूया. पण त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ खूप मोठा झालाय तरीही तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तेव्हाच मी दिलेली टिप्स आणि ट्रिक्स समजेल. सगळ्यात आधी मी इथे मेथी भिजून घालून घेते. मी इथे मेथी 100 ग्रॅम घेतलेली आहे. साधारणपणे मेथी चवीला थोडी कडूच असते, पण तुम्ही योग्य प्रकारे लाडू बनवले तर त्याची चव बदलू शकते. शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापासून ते गंभीर आजारावर आराम देण्यापर्यंत मेथीच्या लाडूचे सेवन खूप फायदेशीर आहेत. मेथी दाणा मी इथे छान अशी मंद गॅसवरती भाजून घेऊन त्यानंतर मिक्सरला दळून घेते. मेथी दाणा आपल्याला भाजूनच मिक्सरला दळून घ्यायचा आहे. मेथी दाणा भाजल्यामुळे मेथीचा उग्र वास आणि कच्चेपणा जो असतो तो दूर होतो. तर बघा मेथी पावडर करून झालेली आहे. तुम्हाला जर हवं असेल तुम्ही पिठाची मैद्याची चाळणी असते त्याने तुम्ही चाळून घेऊ शकता. मी इथे अजिबात मेथी पावडर चाळून घेणार नाही आहे, तर मी अशाच प्रकारे मेथी वापरणार आहे. आता आपण याला तुपात भिजून घेऊयात. तर तूप छान वितळवून घेऊन मेथी पावडरमध्ये छान भिजेल एवढं तूप घालून घ्यायचं आहे. 2 दिवस किंवा जास्तीत जास्त 3 दिवस तुपामध्ये भिजायला ठेवायचे आहे, किंवा यापेक्षा जास्त दिवस तुम्ही भिजत घालू शकता. नाहीतर 15 ते 20 तास तरी भिजत ठेवा. असं केल्याने मेथीचा जो कडवटपणा असतो ना तो दूर होतो. आता 3 दिवसानंतर आपण मेथीच्या लाडूसाठी लागणारे साहित्य भाजून घेऊयात. सगळ्यात आधी मी इथे हालिम भाजून घेते. मेथीच्या लाडूमध्ये हालिम आवर्जून घाला. याने लाडूची चव तर वाढतेच आणि याचे फायदेही खूप आहेत. वजन आटोक्यात राहते आणि हिमोग्लोबिन पण व्यवस्थित राहतं आणि पोटही साफ होतं. तर बघा हालिम आपली भाजून झालेली आहे. हालिम तडतडायला लागली की समजावं हालिम भाजली गेलेली आहे. यानंतर खारीक पावडर भाजून घेऊयात. खारीक पावडरमध्ये मी 2 प्रकारची खारीक पावडर वापरली आहे, काळी खारीक आणि लाल खारीक. आता खारीक आपल्याला नुसतीच गरम करून घ्यायची आहे. मी घेतलेलं सर्व साहित्य डिस्क्रिप्शनमध्ये ॲड केलेलं आहे. कपाच्या मापाने आणि ग्रॅममध्ये साहित्य सांगितलेलं आहे. आता मी इथे लाल खारीक भाजून घेते. आता खारकीचे गुणधर्म म्हणलं तर हाडांच्या बळकटीसाठी खारकीचे सेवन करणे फायदेशीर असते. तर बघा इथे आपली खारीक ही छान भाजून झालेली आहे. आता यानंतर आपण खसखस भाजून घेऊयात. खसखस आपल्याला छान मंद गॅसवरती भाजून घ्यायची आहे. खसखस अँटी एजिंगचं काम करतं, म्हणजेच चेहऱ्यावरती लवकर सुरकुत्या येत नाहीत. तर बघा मी इथे 1/4 कप खसखस घेतलेली आहे. जर समजा लाडू कमी किंवा जास्ती बनवायचे असतील तर तुम्ही डबल क्वांटिटीमध्ये घ्या. तर बघा खसखस ही छान भाजून झालेली आहे. यानंतर आपण गोडंबी भाजून घेऊयात. गोडंबीचे आपल्या शरीरासाठी चांगले फायदे आहेत. सुकामेवा यात पौष्टिक असणाऱ्या पदार्थांमध्ये याला महत्त्वाचे स्थान आहे. मुख्य म्हणजे हिवाळ्यात केल्या जाणाऱ्या अनेक पौष्टिक लाडूमध्ये याचा वापर केला जातो. गोडंबीमध्ये बदामाच्या बरोबरीने पोषण मूल्ये असतात. ही उष्णतावर्धक असल्यामुळे जास्तीचा वापर करू नये. यानंतर आपण पिंपळी भाजून घेऊयात. पिंपळीचे औषधात अनेक उपयोग आहे. दमा, खोकला, कफ यावर अत्यंत गुणकारी आहे. लहान बाळाला आपण गुटे देतो ना तेव्हा याचा समावेश असतो, तुम्हाला माहीतच असेल. आणि वजन कमी करण्यासही उपयुक्त आहे. तर ही पिंपळी भाजण्यासाठी थोडंसं तूप घेऊन छान पिंपळी फुगून येईपर्यंत भाजून घ्यायची. आता यानंतर 32 मसाला आणि पानपिंपरी पावडर भाजून घेऊयात. आता पावडर भाजताना थोडंसं तूप घालून मसाला भाजून घेऊया. आता 32 मसाला म्हणजेच 32 मसाल्यापासून बनवली जाते म्हणून याला 32 मसाला म्हणतात. तर विचार करा आपण बनवलेल्या मेथीच्या लाडूमध्ये
किती औषधी गुणाने भरलेला आहे आणि शरीरासाठी किती फायदेशीर आहे। आता या रंगावरती पानपिंपरीची पावडर भाजत आली की समजायचं भाजली गेली आहे। आता यानंतर मी पानपिंपरी म्हणजेच पिंपरीचे आपण वापरली आहे ना, त्याचीच पानांची ही पावडर असते। तर बघा यानंतर मी 32 मसाला भाजून घेते। तुम्हाला आयुर्वेदिक दुकानामध्ये किंवा किराणामध्येही तुम्हाला ही पावडर म्हणजेच मी जे काही साहित्य म्हणजे पिंपरी, डिंक, 32 मसाला, पानपिंपरी हे जे काही साहित्य वापरलेलं आहे ना, ते तुम्हाला अगदी सहजपणे मिळून जाईल। तर बघा 32 मसालाही छान भाजून झालेला आहे। आता आपण यामध्ये तूप घेऊन डिंक तळून घेऊयात। डिंकाच्याच लाडूमध्ये नाही तर मेथीच्या लाडूमध्येही वापर केला जातो आणि मेथीच्या लाडूलाही छान खुसखुशीतपणा आणि क्रंचीपणा येतो। डिंकाच्या सेवनाने कमजोरी तर दूर होतेच आणि वजनही आटोक्यात राहतं आणि सांधेदुखीवरतीही उपयुक्त आहे आणि पाठदुखीपासून बचाव करतं। तर तूप छान गरम झाल्यावर डिंक तळून घेऊया। डिंक तळताना थोडं थोडं तळून घ्यायचं आहे, एकदम डिंक तेलात सोडायचा नाही। डिंक छान फुलून घ्यायचा, कच्चा ठेवायचा नाही, नाहीतर डिंक दाताला चिकटला जातो। डिंकामधील बुडबुडे बंद झाले की समजायचं डिंक छान तळला गेलाय। मी पुन्हा तुम्हाला सांगते की मी जे काही साहित्य घेतले ना, ते सर्व प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड केलं आहे। आता मी इथे मोठं घमेलं घेतले, तुम्ही असं एखादं मोठं भांडं घ्या जेणेकरून मिश्रण आपल्याला छान मिक्स करता येईल किंवा परातही तुम्ही घेऊ शकता। आता यामध्ये सगळे जिन्नस काढून घ्यायचं आहे। आता यानंतर आपण काजू तळून घेऊया। काजू छान गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेऊयात। आता मी इथे फक्त काजूच वापरलेले आहेत। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट घेऊ शकता। आता काजू छान मंद गॅसवरती म्हणजे बंद आचेवरती छान गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेते। तर मी हे सर्व जिन्नस आपण घेतलेला आहे ते आपल्याला छान मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे। फक्त डिंक तळताना लो टू मीडियम गॅसवरती तळून घ्यायचं आहे। ड्रायफ्रूट्समध्ये तुम्ही काजू, बदाम, पिस्ता, अंजीर, चारोळे जे हवं असेल ते तुम्ही घेऊ शकता। तर बघा काजूला छान गुलाबी रंग आलेला आहे। आता याच तुपामध्ये गव्हाचं पीठ भाजून घेऊया। गव्हाचं पीठ जाडसर बारीक रव्यासारखं दळून आणायचं। चक्कीवाल्याला सांगितलं की लाडूसाठी दळून हवे आहेत तर तो दळून देईल। मी दाखवलेल्या प्रमाणामध्ये लाडू जर तुम्ही केले तर लाडू बिघडणार तर नाहीतच, शिवाय लहान मुलंसुद्धा लाडू आवडीने खातील। गव्हाचं पीठ छान भाजत यायला लागलं की छान सुगंध यायला लागतो। गोल्डन ब्राऊन झालं की समजायचं पीठ भाजून झालेलं आहे। पीठ आपल्याला मंद आचेवर भाजायचं आहे। जर समजा चक्कीतून तुम्हाला दळून भेटतच जर नसेल तर तुम्ही घरच्या घरी दळू शकता। म्हणजेच गहू आधी छान खरपूस असा भाजून घ्यायचा आणि मिक्सरला छान वाटून घ्यायचं, म्हणजे गहू भाजल्यामुळे मिक्सरला गहू छान दळले जातात। जर हे काही करायचं नसेल तर तुम्ही आपण जे घरामध्ये चपातीसाठी गव्हाचं पीठ वापरतो, तुम्ही तेही गव्हाचं पीठ भाजून छान घेऊ शकता। तर बघा इथे आता आपल्या गव्हाचं पीठ छान भाजून झालेलं आहे। अशा प्रकारे आपल्याला गुलाबी रंगावर येईस्तोपर्यंत गव्हाचं पीठ छान भाजून घ्यायचं आहे। यानंतर आपण भिजवलेली जी मेथी आहे ना ती भाजून घेऊयात। मेथीलाही छान सुगंध यायला लागला की समजायचं मेथी छान भाजली गेली आहे। भिजवलेली मेथीसुद्धा मंद आचेवरतीच आपल्याला भाजून घ्यायची आहे आणि याआधी मी ओवाही भाजून घेतला आहे, तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे। सुरुवातीला मेथी भाजताना कच्चेपणा सारखं असं म्हणजे कडू कडू असा वास येतो आणि मेथी जेव्हा भाजत यायला लागते ना तेव्हा मेथीला छान खमंग सुगंध यायला लागतो, तेव्हा समजायचं मेथी छान भाजली गेलेली आहे। आणि मेथी भाजत येते तेव्हा कलरही त्याचा चेंज होतो, तेव्हाही समजायचं मेथी छान भाजली गेलेली आहे। तर बघा मेथी आता इथे आपली भाजून झालेली आहे। आता यानंतर मी चण्याचं पीठही घातलेलं आहे, तर आपण चण्याचं पीठ भाजून घेऊया। तर लाडूमध्ये प्रोटीनही ॲड झालेलं आहे। जर तुम्हाला चण्याचं पीठ घ्यायचं नसेल तर तुम्ही मुगाचं पीठ पण घेऊ शकता किंवा उडदाचं पीठ पण घेऊ शकता। आता चण्याचं पीठ छान भाजून घेऊयात। आता चण्याचं पीठ घ्यायचं म्हणजे जरुरी नाही, पण तुम्ही घ्या। चण्याचं पीठ वापरल्यामुळे लाडूला खमंगपणा छान येतो।
तर तुम्हाला चण्याचं पीठ हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता। तर बघा चण्याचं पीठ आता छान असं भाजून झालेलं आहे। आता यानंतर आपण गोडंबी आणि पिंपरी मिक्सरला लावून घेऊयात। जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ड्रायफ्रूट ही बारीक वाटून घेऊ शकता। मी ड्रायफ्रूट बारीक करून घेणार नाही, मला असेच दाताखाली ड्रायफ्रूट आलेले आवडतात, त्यामुळे काजू वाटलेला नाही तर मी असंच तुकडे असेच ठेवून देणार आहे, त्यामुळे काजू वाटलेला नाही। तर आता माझं छान असं गोडंबी आणि पिंपरी वाटून झालेली आहे। यानंतर आपण सुकं खोबरं भाजून घेऊयात। सुकं खोबरं आपल्याला छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तर बघा लाडूमध्ये औषधी गुणधर्म किती आहेत हे तर कळलंच असेल तुम्हाला। मेथीचे लाडू कडू असला तरी पण खा, या प्रकारे बनवले तर लाडू कडू तर होतच नाहीत, तर मेथीचा लाडू बाळंतणीसाठीच नाही तर प्रत्येकाने हा लाडू आवर्जून खाल्लाच पाहिजे। चला तर आता आपण पाकाची तयारी करूयात। पाक बनवण्यासाठी मी इथे एखाद तूप चमचा घालून घेतलंय आणि तूप छान गरम झाल्यानंतर त्यावर तुपावरती गूळ घालून घेऊया। गूळ तुम्ही कोणताही घेऊ शकता, फक्त चिक्कीचा गूळ घ्यायचा नाही। आता गूळ छान आपल्याला वितळून घ्यायचा आहे। गूळ वितळून घेण्यासाठी त्यात एखाद चमचा पाणी घालून फक्त वितळून घ्यायचा आहे। जास्त गूळ आपल्याला शिजवायचा नाही, गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्तही करू शकता। आता गूळ वितळेपर्यंत भाजलेलं जे जिन्नस आहे ना छान मिक्स करून घेऊयात आणि डिंक कुस्करून घेऊया। आपल्याला ही सगळी जिन्नस आधी आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी डिंक कुस्करून घेते। डिंक तुम्ही पेल्याच्या किंवा तांब्याच्या साहाय्याने बारीक करून घेऊ शकता। जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मिक्सरलाही फिरवून घेऊ शकता। तर तुम्ही इथे स्मॅशरच्या साहाय्याने स्मॅश करून घेणार आहे। मला डिंक अर्धा निर्धा असलेलाच आवडतो, त्यामुळे क्रंची लागतो लाडू, त्यानुसार मी हे कुस्करून घेणार आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्हीही अशा प्रकारे करू शकता। तर बघा इथे आता आपलं डिंक छान कुस्करून झालेलं आहे। आता डिंक आपण छान ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात। डिंक छान मिश्रणामध्ये मिक्स करून झालेला आहे। तर आता आपण पाक बघूयात। तर तुम्ही बघू शकता गूळ छान वितळला गेलेला आहे। आता गॅस बंद करून घेऊयात आणि मिश्रणामध्ये गुळाचा पाक घालून घेऊया। लाडूच्या मिश्रणामध्ये गुळाचा पाक घातल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने प्रथम मिक्स करून घ्यायचं आहे, कारण गूळ गरम असल्यामुळे आधी चमच्याच्या साहाय्याने पटापट मिक्स करून घ्यायचं आणि थोड्या वेळाने हाताला सोसेल असं हाताने छान मिक्स करून घ्यायचं। तर बघा सर्व जिन्नस मिक्स करताना गुठळ्या होता कामा नये हे लक्षात असू द्या। आणि गुळाचा पाक जर जास्त शिजवला तर लाडू कडक होतो, मऊसर होत नाही। तर टीप लक्षात ठेवा। जर समजा तुम्हाला तुमचं मिश्रण कोरडं जर वाटत असेल ना, तेव्हा तूप गरम करून घ्यायचं आणि थोडं थोडं घालून लाडू वळवून घ्यायचं। तर बघा मिश्रण छान एकजीव करून झालेलं आहे। आता यात सुंठ पावडर आणि वेलची जायफळ पावडर घालून घेऊयात। मेथीचा लाडू जेव्हा तुम्ही खाल तेव्हा लाडू खाल्ल्यानंतर 1 ते 1.5 तास पाणी अजिबात प्यायचं नाही। लाडूसोबत गरम दूध घेतलं तरी चालेल आणि बाळंतिणीने लाडू घेताना सकाळी 1 लाडू आणि 1 ग्लास गरम दूध प्यायचं आहे। तर बघा यात मी जायफळ आणि वेलची पावडर घालून घेते, यानंतर सुंठ पावडर घालून घेतली आहे। आता मिश्रण एकजीव करून छान लाडू वळवून घेऊयात। लाडू वळवताना साईडला थोडंसं मिश्रण करून घ्यायचं आणि थोडं थोडं हाताने मिक्स करत लाडू वळवून घ्यायचा आहे। तर बघा यात मी अर्धा किलो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही 1 किलोचं पीठ पण तुम्ही गव्हाचं घेऊ शकता। तर बघा जर मुटका होतो म्हणजे अगदी हे सहजपणे वळला जातो लाडू। मिश्रण जर कोरडं वाटलं तर तुम्ही तुपाचाच वापर करा, यामध्ये दूध किंवा पाणी अजिबात घालायचं नाही। तर बघा लाडू छान वळून झालेला आहे। तर याच प्रकारे सर्व लाडू वळवून घेते मी। हिवाळ्यात मेथीचे लाडू खाणे आरोग्यासाठी खूप लाभदायक तर असतंच, शिवाय रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मेथीचे लाडू रामबाण आहेत। तर रेसिपी आवडली तर नक्की करून बघा। तर बघा लाडू तयार आहेत।
तुम्ही पाहू शकता लाडूमध्ये खसखस, हलीम, ओवा, काजू दिसतच आहेत. मेथीच्या लाडूची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. तर तुम्हाला लाडू तोडून एक मी दाखवते. लाडूचं जे आतमध्ये टेक्स्चर जे आलं आहे ते कसं आलं आहे ते तुम्हीच पहा. रेसिपी आवडली तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत व फॅमिलीसोबत शेअर करा. तर भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत. बाय बाय.